निगाहें मिलाने को जी चाहता है। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली। आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत। आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्यानं त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली। उद्या दुपारी 4 वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या जाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे। सुरुवातीला वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर अवघ्या 9 ते 10 वर्षाच्या असताना कुटुंबाच्या पोटासाठी त्यांनी गायला सुरुवात केली। 1943 मध्ये माझा बाळ या चित्रपटातून त्यांचा हा प्रवास सुरू झाला होता। सुरुवातीच्या काळात लता मंगेशकर यांची बहीण ही ओळख त्यांच्यासाठी आव्हानात्मक होती। लता दीदींचा आवाज दैवी आणि शुद्ध मानला जात असताना आशाताईंना सुरुवातीला दुय्यम दर्जाची गाणी दिली गेली। मात्र आशाताईंनी हार न मानता आपल्या आवाजात नखरा, ऊर्जा आणि वैविध्यता आणली होती। त्यांनी सिद्ध केलं की त्या केवळ लता दीदींची सावली नाहीत, तर एक स्वतंत्र अशा सूर्य आहेत। पाश्चात्य संगीत, कॅबरे आणि पॉप गाण्यांमध्ये त्यांनी स्वतःचे असे साम्राज्य निर्माण केले की तिथं त्यांची तुलना करणं कोणालाही शक्य झालं नाही। त्यांच्या आवाजात अफाट लवचिकता होती। आशा भोसले भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायकांपैकी एक। त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली असून हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला आवाज दिला आहे। 1950च्या दशकात त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगवेगळ्या शैलीमध्ये त्यांनी स्वतःचं खास स्थान निर्माण केलं। ओ.पी. नय्यर, आर.डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची गाणी विशेष गाजली। त्यांनी क्लासिक पासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमॅन्टिक गाण्यापर्यंत प्रत्येक प्रकारात आपली छाप पाडली। पिया तू अब तो आजा, दम मारा दम, इन आंखों की मस्ती यासारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत। आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मविभूषण यासारखे सन्मान देखील मिळवले आहेत। त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या भारतीय संगीत विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशाताईंच्या निधनाची बातमी साश्रुन नयनांनी दिली। तसेच आशाताईंवर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत।